एसपी आणि कलेक्टर यांच्याशी चर्चा केली असून योग्य त्या कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची बीड महिला वकील मारहाण प्रकरणावरती प्रतिक्रिया. बीडमध्ये जे घडते ते सगळं गंभीर. वकील महिलेला झालेल्या मारहाणीनंतर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया. बीडमध्ये अजून काम करायची गरज असल्याचीही प्रतिक्रिया. निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले बीड पोलिसांच्या ताब्यात. शरण जाण्याआधीच पुण्यातल्या स्वारगेट भागातल्या हॉटेलमधनं कासलेला घेतलं ताब्यात. रणजित कासलेला घेऊन पोलीस बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये स्थानिक गुन्हे शाखा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कासलेला शिवाजीनगर पोलिसांना स्वाधीन करणार. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये कासले विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा. पुण्यातल्या स्वारगेट परिसरातल्या सुंदरम हॉटेलमधनं रणजित कासले ताब्यात. त्या हॉटेलचं बिल सुद्धा कासलेने भरलेलं नसल्याची कर्मचाऱ्यांची माहिती. वादग्रस्त निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेची पोलीस दलातनं हकालपट्टी. संभाजीनगर रेंजच्या पोलीस महानिरीक्षकांची कारवाई. ईव्हीएम पासून दूर जाण्यासाठी माझ्या खात्यात 10 लाख रुपये टाकण्यात आले. निलंबित पोलीस कासलेचा गंभीर आरोप. त्यावर कासलेची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी अशी हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. वेदिका चव्हाण या 12 वर्षाच्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू. यवतमाळ जिल्ह्यातील काठोडा पारधी बेडा गावातला प्रकार. पाण्यासाठी नदीवर गेली असताना पाय घसरून नदीत पडली आणि दारात पाण्याची पाईपलाईन वर्षभर धूळ खात होती, परंतु पाण्यासाठीचा संघर्ष मुलीच्या जीवावर बेतला. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील वेदिका चव्हाणच्या मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती. पाईपलाईन टाकलेली असताना पाणी का मिळालं नाही त्याचीही चौकशी करण्याचे आदेश दिल्याची उईकेंची प्रतिक्रिया. आर्णी तालुक्यातल्या पाणी टंचाईवरती तहसीलदारांसोबत बैठक. 7 दिवसामध्ये पाणी टंचाईवरती तोडगा काढण्याबाबत सूचना दिल्याची स्थानिक आमदार राजू तोडसाम यांची माहिती. वेदिकाच्या मृत्यूला शासन, प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार. माजी शिक्षण मंत्री वसंत पुरकेंचा आरोप. नागरिकांचा बळी घेणारं सरकार. वसंत पुरकेंचं टीकास्त्र. सिंधुदुर्गातल्या सिद्धिविनायक बिडवलकर हत्येप्रकरणी आरोपींवरती मकोक्का लावा. वकील किशोर वरक यांची सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांकडे मागणी. बीडपेक्षा सिंधुदुर्गात वाईट अवस्था. बिडवलकर हत्या प्रकरणावरनं राऊतांची सरकारवर टीका. बीड फडणवीसांच्या हातातून गेलेलंच आहे. वकील महिलेला करण्यात आलेल्या मारहाणीवर राऊतांची प्रतिक्रिया. बीडच्या जिल्हा रुग्णालयातील मातेच्या मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक अहवाल प्राप्त. डॉक्टरांना क्लीन चिट तर नातेवाईकांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयातील महिला सेविकेचं निलंबन. 2 स्टाफ नर्सचीही उचलबांगडी. नाशिकमध्ये पोलिसांवरती दगडफेक प्रकरणी एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखला अटक. शेखला रात्री उशिरा अटक केल्याची एसीपी मिटकेंची माहिती. नाशिकच्या काठेगल्ली ते पखाल रोड परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त. दर्ग्याच्या दिशेने जाणारा रस्ता सलग 3ऱ्या दिवशी बंद. आज रात्री रस्ता वाहतुकीसाठी सुरू होणार का याकडे लक्ष. श्रीगोंदा शहर आज 2ऱ्या दिवशीही बंद. संत शेख महम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारासाठी बंदची हाक. महम्मद महाराजांच्या वंशजांकडनं जीर्णोद्धाराला आडकाठीचा आरोप. बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणामध्ये आणखीन एकाला अटक. गोंदियातील बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या महेंद्र म्हैसकरला अटक. शिक्षक घोटाळा प्रकरणामध्ये अटकेतील आरोपींची संख्या 6वर. बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणी सायबर सेलच्या पथकाने आधीच अटकेत असलेले शिक्षण उपसंचालक उल्हास नरड तसंच वरिष्ठ लिपिक सूरज नाईकला ताब्यात घेतलं. सायबर सेलच्या पथकाने प्रोडक्शन वॉरंटवरती दोघांना 2 दिवसांसाठी ताब्यात घेतलं. नागपूरच्या किडवर्ड स्कूलच्या मुख्याध्यापकांची 2 वर्षाआधी बोगस नियुक्ती. अजून एक तक्रार पोलीस ठाण्यात दाखल. 2012 पासून शासनाने शिक्षकांची भरती बंद केली होती. मात्र 2012 ते 2019 काळामध्ये अनेक शिक्षकांची बनावट भरती. मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषा आल्या पाहिजेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. ज्यांना उद्योग नाही, काम नाही ते हिंदी मराठी वाद घालतायत. अजित पवारांचं वक्तव्य. मराठीची सक्ती केवळ कागदावरच. मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं. हिंदीच्या सक्तीवरनं राऊतांची टीका. अमित शहांना इंग्रजी येत नाही म्हणून इतर भाषांवरती सूड काढू नका. राऊतांची टोलेबाजी. मराठीविषयी भाजपचे लोक ठामपणे बोलत नाहीत. राऊतांचा आरोप. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. प्रचार प्रसार करा मात्र सक्ती नको. संजय राऊतांकडनं भूमिका स्पष्ट. ही सगळी महापालिका निवडणुकी आधीची नौटंकी असल्याची ही टीका. मराठी माणसाच्या मुळावर येणारा विकास नको. केवळ सोहळे करून अभिजात दर्जा देऊन भाषा जिवंत राहणार नाही.
अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी सडेतोड मतं मांडली. मनसे कधी मराठी, कधी हिंदू, कधी बिंदू. संजय राऊतांचं टीकास्त्र. सागर बंगल्यावरनं पोस्टची स्क्रिप्ट आली का, राऊतांचा सवाल. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय चुकीचा. राज्याची भाषा मराठी असताना हिंदी लादणं योग्य नाही. मनसे नेते संदीप धुरींची प्रतिक्रिया. जाणीवपूर्वक आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उचललेलं हे पाऊल आहे, धुरींचा आरोप. शालेय शिक्षणामध्ये हिंदी सक्तीकरणाच्या विरोधामध्ये मनसेचा शिवसेना भवन परिसरामध्ये एक बॅनर. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, अशा आशयाची बॅनरबाजी. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला मराठी भाषा सुकाणू समितीचाही विरोध. हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा शासन निर्णय मागे घेण्याची मागणी. सुकाणू समितीला अंधारात ठेवून हिंदी सक्तीचा निर्णय. शिक्षण तज्ज्ञ रमेश मानसेंची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.